हगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांनी वादात. अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाडांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप. गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ. माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप. पुण्यातील गायकवाड बाप बेटे सावकारीसह अनेक गुन्ह्यांमध्ये सध्या तुरुंगात. दिवाळीत कैद्यांच्या फराळात देखील सुपेकरांनी 5 कोटींचा घोटाळा केल्याचा राजू शेट्टींचा आरोप. वादग्रस्त मेहुण्याला पोलीस दलात प्रमोशन दिल्याचाही दावा. दमानियांकडून सुपेकरांच्या निलंबनाची मागणी. मी कुणाकडेही पैसे मागितले नाहीत. माझ्यावर होणारे सर्व आरोप धादांत खोटे आणि निरर्थक. आरोपानंतर जालिंदर सुपेकर यांचं स्पष्टीकरण. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनमध्ये आगीची घटना. केकच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. कोणतीही जीवितहानी नाही. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4866 वा. महाराष्ट्रात देखील 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी. मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण. बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवर देखील कारवाई. विजय जल्लोषातील नियोजनात बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख.